निवडणुकीचं किरवंडी गावात बीजेपी साठी चांगलं वातावरण आहे. कशामुळं? गावची कामं झाली ती रस्त्याची कामं म्हणा, योजना लोकांपर्यंत पोहोचते ते. पहिलं पोचत नव्हते, आता पोचते रामभाऊ सातपुते यांच्या मार्फत योजना इथे किरवंडी पर्यंत पोहोचते. बीजेपीचे उमेदवार कोण आहेत? मेघाताई रामचंद्र कचरे आणि नाताबा लवटे. त्याच गावच्या आहेत का? मेघाताई कचरे कचरेवाडीचे आणि नाताबा लवटे मिळच. भाजपचं पार्टी जर वाटतंय तुम्हाला? नक्कीच भाजपचं पारडं जड आहे. कारण किती जरी आता विरोध प्रत्येक जण जे त्या पक्षाचं काम करत असताना आमचं जड म्हणतो, पण कामाचं जर बघितलं तर बीजेपीचं पारडं जड आहे. आणि सुपडा साफ करणार म्हणते ते भाजपचा, कसं काय? काय हे सुपडा साफ करणे जी म्हणते ती का सुपडा साफ करू, त्यांनी ह्यांच्याकडे आधी बघावं. सुपडा साफ करणार तुमची काही अवस्था झाली. तुम्ही आता जे जाणकार लोक आहेत की समजा जुनी लोक राजकारणी एका बाजूला आहेत आणि हेच सांगते की सुपडा साफ करणार, म्हणजे कसं काय तुमच्या वेळ आली. तुम्ही जर ही पूर्वीच काम व्यवस्थित केली असती तर तुम्हाला ही म्हणण्याची वेळ झाली असते ना. पण सुपडा साफ कसं करणार आहे तुम्ही? कशामुळे तुम्ही काम काय केली ते दाखवा जनतेला. बाबा आम्ही आता हे समजा आमदार खासदार आहे ती ह्यांची कामं दाखवा बरं. तिरवंडी आता हे तिरवंडी गाव आहे, त्या तिरवंडी गावात ह्यांनी एक काम दाखवा बाबा आम्ही ही आमदार किंवा खासदाराच्या मार्फत केलं असं. काम काहीच नाहीत. काय काम आहे दाखवून द्यायचं त्यांनी. तसं आम्ही दाखवतो बाबा सातपुतेच्या मार्फत, सातपुते साहेबांच्या मार्फत काय काम आहे ते. आता आमच्या तिरवंडी माणसा रोडची अवस्था बघा तुम्ही. आता त्यांनी ती मंजूर केलाय, नदीवर पूल आता मंजूर करणार आहे. तसं ह्यांनी दाखवतोय बाबा. मग पूर्वीपासून ही विरोधक जे आहेत ह्यांच्याकडे सत्ता पूर्वीपासून आहे. आता काही नवीन जाणार आहे का ह्यांच्याकडे? म्हणजे कामाच्या जोरावर भाजपला मतदान जास्त प्रमाणात होणार? नक्कीच जास्त होणार मतदान. असं काय नाही म्हणजे 100% जास्त मतदान होणार. त्यांनी कितीही ताकद लावते आणि कुठलीही ताकद वापरू द्या, बीजेपीचा उमेदवार नक्की विजय होणार. कसं आहे या भागात? फक्त भाजप. कशामुळं? विकासच तेवढा केला रामभाऊ सातपुतेने. आजारी माणसाचे कोणाचे ऑपरेशन केलेत, रस्ते केल्यात, कोणाची लाईटीची सोय केली, डीपी दिल्यात गावाला 2-4. त्यामुळं फक्त कमळ आणि बीजेपी हाच विषय आहे गावात. आता मोहिते पाटील तर म्हणते सुपडा साफ करणार. मोहित्याचा सुपडा साफ होणार आहे यंदा. वैयक्तिक अर्जुन दादाजी म्हणजे त्याचा सुपडा साफ होणार आहे. त्यामुळे आता बाकीच्या त्यांनी बोलूनच त्याचं स्वतः सीट टिकवायला त्यांनी बघावं. मोहिते पाटील खासदार झाल्यापासून गावाला आमच्या वैयक्तिक डांबावचा राईटर बल सुद्धा दिला नाही. रस्ता, लाईट, पाणी ती तरी वेगळा विषय राहिला. त्याने 1 रुपयाचं गावात त्यानं किंवा उत्तमराव जानकरने 1 रुपयाचं काम केलं नाही. त्यामुळं त्यांचा वैयक्तिक आमच्या गावाच्या वतीनं तर सुपडा साफ आम्ही करणारच आहे. त्यात काय बदल होणार नाही. फक्त कमळ आणि कमळ आणि कमळच तिरवंडीत फुलणार आहे. म्हणजे ते रामभाऊला आता दबाव गुंडवायला लावणार आहे, काय म्हणणार? ह्याच्या अगोदर मी 3 वेळा म्हणलं होतं. ह्याच्या अगोदर 3दा म्हणून म्हणजे आता जवळ 1.5-2 वर्ष झाली. 2 वर्षात तर काय गेलं नाही. तर या निवडणुकीत आता मोहिते पाटलाच अकलूज सोडून खाली पंढरपूरला किंवा सोलापूरला जायची वेळ येऊ नये असं आमचं म्हणणं आहे. तालुका हा जनतेचा आहे, जनता ठरवणार आहे पार्सल कोणाचं कुठं पाठवायचं. तुमचं पार्सल अकलूजचं होतं ते आता फुंडशिरस गटातनं कावबा केलंय. त्यामुळे तुमचं पार्सल सुद्धा अकलूजला पाठवायची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे कोणी कोणाचं पार्सल कुठं ठेवायचं, कुठं लावायचं ते जनता ठरवणार आहे. त्यामुळं पार्सल फिरसल तसलं काय बोलू नका. आणि सुपडा साफ तर वैयक्तिक मोहिते पाटलाचा आणि उत्तमराव जानकर गटाचा वैयक्तिक ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहे.